नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. जुने बेळगाव येथे युवकाची निगृण हत्या. महानगरपालिका कंत्राटदारांच्या वतीने उद्या आंदोलन. प्राथमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत परिवर्तनाची बाजी. अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्ट सज्ज. पहिला मार्गशीर्ष गुरुवार उत्साहात साजरा. यमकनमर्डी येथे 2 जणांवर गोळीबार. ताम्रपर्णी नदीत मळी मिश्रित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी. ताम्रपर्णी नदीतील प्रदूषणाची चौकशी करून कारवाई करावी. दिल्लीतील आंदोलनामुळे रताळ्याचा दर उतरला, आवक वाढली. नवीन मतदार यादी तयार करा. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843888863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. रतगल्ली जुने बेळगाव येथील एका युवकाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबतचे नेमके कारण समजू शकले नाही. जयपाल गराणी, वय 35, राहणार आंबेडकर गल्ली, जुने बेळगाव असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी भर रस्त्यात या युवकाचा मृतदेह पडल्याचे आढळून आले. त्याच्या अंगावर आणि मानेवर हत्याराने वार करून त्याला ठार करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. घटनास्थळी मृताच्या नातलगांनी एकच आक्रोश केला होता. महानगरपालिका कंत्राटदारांच्या वतीने उद्या आंदोलन. महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी आंबेडकर उद्यान येथून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन विविध मागण्यांसाठी छेडण्यात येणार आहे. संघटनेतर्फे कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. यावेळी बेळगाव सिटी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत परिवर्तनची बाजी. प्राथमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत ग्रामीण भागात परिवर्तन पॅनलने बाजी मारली आहे. या पॅनलच्या 25 उमेदवारांनी विजय मिळविला आहे, तर गुरुस्पंदनला 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. ग्रामीण भागातील या विजयानंतर शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी जल्लोष व्यक्त केला. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत कोणता गट बाजी मारेल याविषयी चर्चेला ऊत आला होता. मात्र गुरुस्पंदनवर मात करून परिवर्तन पॅनलने आघाडी घेतली आहे. अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्ट सज्ज. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी मद्य विक्रीवर निर्बंध आले आहेत. तसेच मद्याची वाहतूक रोखण्यासाठी विक्रीवर निर्बंध लादण्यासाठी आंतरराज्य सीमेवर चेकपोस्ट उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. चेकपोस्ट उभे करून परराज्यातील वाहनांची तपासणी होत आहे. निवडणुकीच्या काळात मद्य विक्रीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच अवैध मार्गाने मद्य विक्री होण्याचा प्रकार लक्षात घेऊन या चेकपोस्ट निर्माण करण्यात आल्या आहेत. अबकारी, खासगी तसेच पोलिसांकरवी येथे तपासणी सुरू झाली आहे. पहिला मार्गशीर्ष गुरुवार उत्साहात साजरा. भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि व्रत कैवल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीनंतर वेध लागतात ते मार्गशीर्ष महिन्याचे. श्रावण महिन्या इतकेच महत्त्व मार्गशीर्ष महिन्याला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी संपूर्ण महिला वर्ग लक्ष्मी देवींची आरास करून पूजा करतात. याची सुरुवात आजपासून झाली आहे. आज बेळगावच्या बाजारात लक्ष्मी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यात आली. यामध्ये 5 फळे, खायची पाने, गजरे याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामध्ये केळी 50 रुपये डझन, सफरचंद 160 रुपये किलो, पेरू 70 रुपये, मोसंबी 70 रुपये तर बोरे 70 रुपये किलो होती. मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने घराघरांमध्ये पूजन करून हा दिवस साजरा करण्यात आला. यमकनमर्डी येथे 2 जणांवर गोळीबार.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे। मात्र याच वेळी आपले शत्रुत्व उफाळून येत आहे। यामधून यमकन मर्ढे येथे 2 जणांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे। हे दोघेही जण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते। त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्यानंतर विरोधी गटातील काही जणांनी त्यांच्यावर हा गोळीबाराचा प्रकार केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। किरण राजपूत आणि भरमा धुपदाळ अशी त्यांची नावे असल्याचे सांगण्यात येते। ताम्रपर्णी नदीत मळी मिश्रित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी। मळी मिश्रित पाणी ताम्रपर्णी नदीत मिसळून येथील जलजीवनाला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे तांबुळवाडी बसरगे गावानजीक शेकडो मासे मरून पडले असून या पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत। त्यामुळे दौलत साखर कारखाना प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत बंदोबस्त करावा अशी मागणी येथील मच्छीमार व ग्रामस्थ करत आहेत। ताम्रपर्णी नदीमध्ये दौलत साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी थेट नदी प्रवाहात मिसळत असल्याने शेकडो मासे मृत्युमुखी पडत असल्याने स्थानिक गावकरी आक्षेप घेत आहेत। तसेच हे पाणी पुढे तांबुळवाडी बसरगे माणगाव या भागात जात असल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे। तर मळी मिश्रित पाण्यामुळे माणगाव पर्यंतच्या प्रवाहात मासे मरण पडल्याचे दिसून येत आहे। त्यांचा प्रचंड वास सुटला असून दुर्गंधी पसरली आहे। तसेच या नदीवर मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तालुक्यातील बागडी समाजाचा व्यवसायही धोक्यात आला आहे। ताम्रपर्णी नदीतील प्रदूषणाची चौकशी करून कारवाई करावी। ताम्रपर्णी नदीवर मच्छीमारी करून तालुक्यातील शेकडो कुटुंबे उदरनिर्वाह करतात। मात्र सध्या दौलत कारखान्याचे मळी मिश्रित पाणी नदी प्रवाहात मिसळल्याने लाखो रुपयांचे मासे मरून पडले असून त्याचा फटका मच्छीमार समाजाला बसला असून याबाबत त्वरित चौकशी करून कारवाई करण्याची मागणी माणगाव येथील श्री ताम्रपर्णी सहकारी मत्स्य व्यवसाय संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन मंगळवारी तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले। दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे दूषित मळी मिश्रित पाणी ताम्रपर्णी नदीपात्रामध्ये सोडले जाते। त्यामुळे नदीपात्रातील लाखो रुपयांचे मासे मरण पावले आहेत। कारखान्याने आपल्या दूषित मळी मिश्रित पाण्याची परस्पर विल्हेवाट लावावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। यावेळी ताम्रपर्णी संस्थेचे बागडी बांधव नितीन फाटक, संदीप नांदवडेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। दिल्लीतील आंदोलनामुळे रताळ्याचा दर उतरला, आवक वाढली। बेळगावातील एपीएमसी मधून दिल्लीला रोज 30 गाड्या रताळी पाठवण्यात येत होती। मात्र दिल्लीत आंदोलन सुरू असल्याने रताळ्यांचा व्यापार स्थगित झाला आहे। त्यामुळे रताळ्यांचा दर 1000 रुपयांवरून 600 रुपयांवर घसरला आहे। याचा फटका बेळगावसह चंदगड परिसरातील रताळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे। आंदोलन सुरू होण्यापूर्वी बेळगाव एपीएमसी मधून दिल्लीला दररोज 12 चाकी 30 गाड्यातून रताळी पाठविण्यात येत होती। बेळगाव भागातील रताळी रुचकर असल्याने दिल्ली परिसरात ती लोकप्रिय आहेत। त्यामुळे दरवर्षी या भागातील रताळ्यांची उचल होते। त्यामुळे रताळ्यांना दर देखील चांगला मिळतो। दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने बेळगाव एपीएमसी मधून रताळी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे। त्यामुळे रताळ्यांची उचल झाली नाही। एपीएमसी परिसरात मोठ्या प्रमाणात रताळ्यांच्या पिशव्या पडून राहिल्या आहेत। बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात व चंदगड भागात रताळ्यांची काढणी जोरात सुरू आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रताळ्यांची आवक एपीएमसी मध्ये होत आहे। नवीन मतदार यादी तयार करावी। नूतनीकरण झालेली नवीन मतदार यादी तयार करावी अशी सूचना जिल्ह्याचे मतदार यादी नोंदणी निरीक्षक LK अतिक यांनी केली। जिल्ह्यातील मतदार यादींच्या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भातील सूचना केल्या। राज्यात शेकडा 71% मतदारांची नावे मतदार यादीमध्ये आहेत। मात्र बेळगाव जिल्ह्यात हे प्रमाण 65% इतके आहे। यासाठी अधिकाधिक मतदारांची नोंदणी करून घेण्याबाबत त्वरित पावले उचलावीत अशी सूचना यावेळी करण्यात आली। मतदार यादीमध्ये स्त्री पुरुष मतदारांची विभागणी योग्य रीतीने ठेवण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी केली। मतदार यादीच्या संदर्भात कोणाच्याही तक्रारी असतील तर त्यांचे निवारण नियमानुसार करावे अशी त्यांनी सूचना केली। मतदार यादीचे अवलोकन येत्या दिनांक 1 जानेवारी 2021 पर्यंत होईल। त्यानंतर मतदार यादीतील नावांची सुधारणा आणि इतर तपशील नोंदविण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। नव्याने मतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी
अधिकारी वर्गाने दक्ष राहावे, त्याचप्रमाणे मतदार यादी निर्देश राहावी यासाठी विशेष लक्ष पुरवावे अशी सूचना त्यांनी केली। यावेळी जिल्हाधिकारी MG हिरेमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी HD दर्शन, अपर जिल्हाधिकारी अशोक गुंड, चिकोडीचे प्रांताधिकारी योगेश कुमार, मनपा आयुक्त जगदीश आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर, बाई 1 गेट 1 फ्री ऑफर। सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री, कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री। कॉट मिलेगा 10,500 में, 3 पीस बेडरूम सेट 15,500 में, कॉट, वार्डरोब, लैम्प बॉक्स के साथ। 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री। 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में, 3 डोर वार्डरोब 9,500 में, 5 डोर वार्डरोब 11,500 में, डाइनिंग टेबल 6,250 में, कंप्यूटर टेबल 1,200 में, ड्रेसिंग टेबल 1,900 में, दीवान 3,200 में, टीवी यूनिट 2,800 में और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स। इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा। हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है। तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए। न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगारवेस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम। कॉल 8747 942 919 9686 172 919। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। श्री रेणुका यल्लम्मा देवस्थान मंदिर कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्हाला पारंपरिक पद्धतीने धार्मिक कार्य करण्यासाठी यल्लम्मा देवस्थानाला जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी। कोरोनामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत। सरकारच्या सर्व अटी नियम पाळून आम्ही या धार्मिक कार्यात सहभागी होऊ अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली। यावेळी शिवाजी सुंडकर, वरुण बोडेजार, मदनाई जाधव, उमेश यादव, शिवाजी वाळवेकर, प्रकाश बेळगावकर, महेश रेडेकर उपस्थित होते। काँग्रेसच्या गुंडगिरीबद्दल भाजप अध्यक्षांचा इशारा। काँग्रेसची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आता याला जनतेकडून चोख प्रत्युत्तर निश्चितच मिळेल असा विश्वास भाजपचे राज्य अध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी व्यक्त केला। गुरुवारी सकाळी बेळगावात आले असता सांब्रा विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तसेच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। विधान परिषदेत गोंधळ माजविणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले।
काँग्रेसने गुंडगिरीची परंपरा जपली आहे, त्यामुळे अशा प्रकारांची पुनरावृत्ती घडत आहे. मात्र याला प्रत्युत्तर निश्चितच मिळेल असा इशारा त्यांनी दिला. हंदिगनूरमध्ये 11 जागांसाठी 31 उमेदवार. हंदिगनूरमधील 11 जागांसाठी 48 जणांनी अर्ज दाखल केले होते. 17 जणांनी माघार घेतल्याने 31 जण उमेदवार रिंगणात आहेत. समितीचा बालेकिल्ला असणाऱ्या गावात राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. निवडणुकीमुळे आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. युवकांनीही सहभाग घेतला आहे. यामुळे चुरस निर्माण झाली असून उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी प्रचार सुरू केला आहे. हंदिगनूर ग्रामपंचायतमध्ये हंदिगनूर, कुरीहाळ, बोडकेनट्टी गावांचा समावेश आहे. हंदिगनूरमध्ये 5 जागा, कुरीहाळमध्ये 3, बोडकेनट्टीमध्ये 3 अशा प्रकारे 11 जागा आहेत. यासाठी 30 जण रिंगणात आहेत. काँग्रेस, भाजप, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तिरंगी लढत होत आहे. काँग्रेस उमेदवारांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. यासाठी समेट घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे समर्थनगरात अभियान. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले रायगडवर 1 दिवस खडा पहारा सेवा नाव नोंदणीसाठी समर्थनगर बेळगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे उमेश तहसीलदार व कल्लाप्पा पाटील यांनी खडा पहारा सेवेबाबत माहिती दिली. समर्थनगर परिसरातील 30हून जास्त नागरिकांनी आपली नावे यावेळी नोंद केली. त्याचबरोबर 1 दिवस रायगड सेवेसाठी संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाला बेळगाव शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, परशुराम कोकितकर, अजित जाधव, उमेश तहसीलदार, गजानन पाटील, नितीन कुलकर्णी तसेच समर्थनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कणकुंबी जवळ 8.5 लाखांचा दारू साठा जप्त. कणकुंबी जवळ ट्रकसह 8.5 लाखांचा गोवा बनावटीचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुजरातमधील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. रितेशभाई सोमाभाई पटेल, वय 37, राहणार राणीफ, जिल्हा अहमदाबाद, गुजरात असे त्याचे नाव आहे. अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. एका गुड्स कॅरियरमधून बेकायदा दारूची वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली आहे. या वाहनामध्ये दारू वाहतूक करण्यासाठी पार्टिशन करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी एकूण 125 बॉक्स गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. 1087.200 लिटर दारू साठा जप्त केला असून वाहनासह त्याची किंमत 8,59,000 इतकी होते. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. महिला चित्रकारांच्या माहितीचे संकलन करण्याचा डॉक्टर सोनाली सरनोबत यांचा संकल्प. बेळगावातील होमिओपॅथी तज्ज्ञ आणि ललित कला अकादमीच्या कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी कर्नाटकातील महिला चित्रकारांचे पुस्तक संकलित करण्याचे ठरविले आहे. काही जुन्या जाणत्या तसेच समकालीन आणि होतकरू महिला कलाकारांच्या सर्वोत्कृष्ट चित्रांचा तसेच त्यांच्या माहितीचा संग्रह यामध्ये असणार आहे. नोंद घेऊन महिला चित्रकारांनी आपला तपशील, पूर्ण माहिती आणि डिजिटल फोटो, बायोडेटा त्यांनी दिलेल्या drsonalilalitkala@gmail.com या मेल आयडीवर पाठवायचा आहे. ललित कला अकादमी आणि नियती फाउंडेशनच्या सहकार्याने हे पुस्तक प्रकाशित केले जाईल असे डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी कळविले आहे. साईराज वॉरियर्स आणि दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब यांचा सफाईदार विजय. युनियन जिमखानावर सुरू असलेल्या दीपक नार्वेकर पुरस्कृत BPC लीग क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने आनंद चॅलेंजर्स अकादमी संघावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. साईराज वॉरियर्स संघाचा समर्थ शेट्टी हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आनंद चॅलेंजर्स अकादमीने 8 षटकात सर्व बाद 95 धावा केल्या. साईराज वॉरियर्स 19 षटकात 1 गडी गमावून 98 धावा केल्या. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अक्षय कुलकर्णी, सचिन कलवार, अध्यक्ष विक्रम देसाई यांच्या हस्ते समर्थ शेट्टी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुपारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब संघाने मिलन वॉरियर्स संघावर 63 धावांनी विजय मिळविला. दैवज्ञ स्पोर्ट्स क्लबचा ओम वेर्णेकर हा सामनावीर ठरला. दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडी गमावून 172 धावा काढल्या. किसन मेघराज 1 षटकार 8 चौकार 53 धावा, अखिलेश वेर्णेकर 4 चौकार 27 धावा, ओम वेर्णेकर 1 षटकार 2 चौकार 29 धावा, हर्ष फौजदार 16 धावा काढल्या. मिलन वॉरियर्स संघातर्फे विजय हिरेमठ 2, प्रवीण जळवार,
ओम रूपचंदानी आणि सुभाष भाविकट्टी प्रत्येकी 1 गडी बाद केला। उत्तरादाखल खेळताना मिलन वॉरियर्स संघाने 7.2 षटकात सर्व बाद 109 धावा काढल्या। ओम रूपचंदानीने 5 चौकार 44 धावा, सुदर्शन भाविकट्टीने 12 धावा काढल्या। आदर्श कडेमनी, तुषार चौगुले प्रत्येकी 2 गडी तर श्याम अप्पण्णावर व ताज करडी प्रत्येकी 1 गडी बाद केला। सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सचिन पुरोहित, नागराज भगन्नावर, नासिर सनदी यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार विजेता ओम वेर्णेकरला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। पहिल्या दिवशी भारताने जे कमावले तेच गमावले, कोहलीचे शतक हुकले। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने जे काही कमावले होते ते गमावण्याची पाळी त्यांच्यावर आली। पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने दमदार फलंदाजी केली होती, पण तिसऱ्या सत्रात भारताने कर्णधार विराट कोहलीची महत्त्वाची विकेट गमावली। त्याचबरोबर भारतीय संघ अपेक्षित धावसंख्या उभारू शकला नसल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचे पारडे भारतापेक्षा वरचढ असल्याचे पाहायला मिळाले। भारतीय संघाची पहिल्या दिवसाअखेर 6 बाद 233 अशी स्थिती होती। उद्योजक आर.एन. शेट्टी यांचे निधन। कर्नाटकातील उद्योग आणि शिक्षण विश्वातील प्रथित यश नाव असणारे आर.एन. शेट्टी यांचे बेंगलोर येथे निधन झाले। ते 92 वर्षांचे होते। विविध उद्योगांमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या शेट्टी यांच्या निधनामुळे औद्योगिक क्षेत्रातील एक प्रथित यश व्यक्तिमत्व अस्तंगत झाले आहे। अनेक शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता। त्यांनी दिलेल्या भरीव देणगीमुळे त्यांचे नाव शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जात होते। संपूर्ण कर्नाटकात त्यांनी विस्तार केलेल्या शैक्षणिक संस्था पसरल्या आहेत। सागर पिसाळे यांचा अपघाती मृत्यू। बेनकनहळ्ली येथील रहिवासी सागर पिसाळे वय 35 यांचा दिनांक 17 डिसेंबर रोजी अपघाती मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगा, 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे। हबप यल्लाप्पा परशुराम ठोंबरे यांचे निधन। खानापूर बाजारपेठेतील रहिवासी यल्लाप्पा परशुराम ठोंबरे वय 98 यांचे गुरुवार दिनांक 17 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। रामगुरववाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।